महाराष्ट्रातील 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण महाराष्ट्र शासनाने जी वेबसाईट दिलेली आहे तर ती वेबसाईट कालपासून बंद आहे। आजची 22 तारीख आहे आणि मी आता 5:30 वाजता हा व्हिडिओ शूट करत आहे। तर सध्या देखील स्थितीमध्ये ही वेबसाईट बंद आहे। वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम आहे, वेबसाईटवरती तुम्ही जर राईट क्लिक केलं तर इथे तुम्हाला ओपन इमेज इन न्यू टॅब, म्हणजे इथे वेबसाईट न देता डायरेक्टली फक्त एक स्क्रीनशॉट घेऊन सध्या टाकलेला आहे, म्हणजे वेबसाईट ही पूर्णपणे टोटली बंद आहे। आता अशातच मग पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विश्वास कशावर ठेवायचा यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे। वेबसाईट बंद असेल तर कधीपर्यंत चालू होईल, ॲडमिशन कसे घ्यायचे, कशी प्रोसेस असणार आहे आणि माझं नुकसान होईल का, या सगळ्या व्हिडिओचा आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर वेबसाईट जसं की तुम्ही पाहिलं की बंद आहे, तर वेबसाईट आता ही 26 तारखेपासून चालू होणार आहे। माझ्याकडे काही सूत्रांच्या मदतीने माहिती इन्फॉर्मेशन अशी आलेली आहे की 26 तारखेपर्यंत जो डेटाबेस सेंट्रलाइज्ड ॲडमिशन एनरोलमेंट सिस्टम ही जी महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने ही लागू केलेली आहे, तर यामध्ये काही लूप होल्स आहेत। तर हे लूप होल्स लक्षात आल्यानंतर आता यावरती सर्वसमावेशक पद्धतीने एकदाच काम करण्यात येणार आहे, जेणेकरून सगळे कॉलेजेस, वाड्या वस्तीवरती जे काही अनुदानित विना अनुदानित कॉलेज असतील सगळे लिंक होणार आहेत आणि हे लिंक झाल्यानंतर सगळ्यांना ऑनलाईन प्रणालीनेच तिथे प्रवेश मिळणार आहे। यासाठी ही थोडीशी सुरुवातीला विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही अडचण बसेल, पण 26 तारखेला 11 वाजता हे पोर्टल चालू होणार आहे। इथे सध्या आता तुम्हाला लॉग इनचंच एक ऑप्शन दिसतंय, ठीक आहे। तर इथं रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिसेल। आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुमचा नोंदणीचा पार्ट सुरू होतो, पार्ट 1 आणि पार्ट 2। नक्कीच मी त्याचे देखील व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर सध्यापुरती फक्त एवढी माहिती की काही चिंता करू नका। बघा, शासन कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही। एका वेळेस एवढ्या सगळ्या मुलांचं नुकसान होणं अशक्य आहे आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की मुलांना शिक्षण देणं, स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं त्यांना काय म्हणतात की काबिल बनवणं हे सरकारचं काम आहे, हे समाजाचं काम आहे, हे सरकारचं काम आहे आणि सरकारची जिम्मेदारी आहे। आणि त्यामुळे ज्या संस्था या सरकारी कामामध्ये मदत करतात म्हणून त्यांना अनुदान दिले जातं। अनुदान का देतात हा एक भाग यामध्ये विस्तृत झालेला आहे। पण मग अशा परिस्थितीमध्ये थोडंसं पेशन्स ठेवा, ठीक आहे। भूल अफवा वगैरे याच्यावरती काहीही की बाबा ऑफलाईन ॲडमिशन इकडे सुरू झाले, या कॉलेजच्या वेबसाईटवरती सुरू झाले ॲडमिशन्स, या भूल थापा आणि अफवांवरती थोडंसं वाचा। सगळी जी माहिती आहे तर ती आपल्याला या आपल्या FYJCadmission.in याच वेबसाईटवरती येणार आहे। 100% इथूनच तुमची प्रवेश प्रणाली जी आहे तर ती इथून होणार आहे। बाकी काही जर नवीन अपडेट आले तर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली मी एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण दिलेली आहे। जेव्हा काही छोटे मोठे अपडेट आले असतील तर मी तिथं ते लगेच पोस्ट करत असतो। तो आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ। टिल देन, बाय बाय।